हाय नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. तर कसं असतं माहिती आहे का, जी लोक म्हणजे धंद्यामध्ये बिझनेसमध्ये जी लोक उतरलेली असतात नाही का, तर ती लोक आपली काही पैसे काही म्हणजे काही जमापुंजी काय असेल नसेल ना, ती पणाला लावलेली असते त्यांनी. पणाला म्हणजे कसं, आपला फायदा होऊ दे, फायद्यासाठी कोणी पण असू दे, छोटे मोठे म्हणजे जे हॉटेलवाले म्हणा, रेस्टॉरंटवाले म्हणा, किंवा चहाच्या गाडीवाले म्हणा, किंवा टपरीवाले कुठली पण असू दे, तर ती काही त्यांचं काही हेतू असतं की आपल्याला चार पैसे मिळावेत म्हणून लोक ह्या धंद्याकडे म्हणजे धंद्याकडे वळलेले आहेत. कारण काय झालेलं आहे, आता नोकऱ्या राहिलेल्या नाहीत आणि नोकऱ्या मिळतही नाहीत. त्यामुळं माणसाला काय वाटतं की चला बाबा एखादी चहाची टपरी तरी टाकावी, किंवा ऊसाचा गाडा तरी टाकावा, किंवा नाश्त्याचं तरी एखादी टपरी टाकावी. असं तसं हे म्हणजे लोक काहीतरी करायचा प्रयत्न करत असतात. तर ती लोक प्रयत्न करत असतात म्हणून आपण त्यांच्या प्रयत्नांवरती विरजण टाकायचं नसतं. तर विरजण टाकायचं नसतं म्हणजे काय करायचं नसतं हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगते. काय, आपण एखाद्या ठिकाणी चहा प्यायला गेलो आणि तो चहा समजा जरासा जुना किंवा बराच वेळ केलेला असेल किंवा काहीतरी असेल, आणि त्याची चव जरा वेगळी लागली असेल चहाची, म्हणून आपण लगेच त्या दुकानाचा व्हिडिओ करून टाकणं हे कितपत बरोबर आहे? कारण का नाही, त्याने लय कष्टाने ते दुकान उघडलेलं असतं. कारण दुकान एखादं उघडायचं म्हणलं तर त्याला किती कष्ट करावं लागतात, हे जे दुकानदार आहेत त्यांना ती माहिती, किती कष्ट घ्यावे लागतात. म्हणून आपण लगेच तो व्हिडिओ करायचा आणि तो सोशल मीडियावर टाकायचा, हे कितपत बरोबर आहे? हे चुकीचंच आहे. किंवा एखाद्या हॉटेलमध्ये आपण जेवायला गेलो, बका 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 खायचं, आणि खाल्ल्यानंतर शेवटी काय करायचं, आपण त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि सोशल मीडियावरती टाकून द्यायचा. काय, तर त्यातले आता लाखातून 4-5 लोक तरी म्हणणार, किंवा 20-25 लोक म्हणणार नको बाबा त्या हॉटेलमध्ये झालं जेवण चांगलं नाही. किंवा किंवा ह्याच्यात गेलो आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये, म्हणजे पावभाजी म्हणा, किंवा मिसळ म्हणा, किंवा चहापोळी म्हणा, आपलं उपीट म्हणा, काही पण असू द्या. तर आपण इथून पुढं माझा व्हिडिओ करायचं कारण काय आहे, की तुम्ही असे व्हिडिओ बनवू नका की त्या हॉटेलमध्ये जेवण चांगलं नाही, किंवा त्या रेस्टॉरंटमध्ये हे हा पदार्थ चांगला नाही, असं व्हिडिओ तुम्ही बनवू नका. कारण एक तुम्ही बाजूला व्हा, नको तिथं जायला असं स्वतः म्हणा घरात आपल्या, किंवा आपल्याला नको तिथं जायला परत त्या हॉटेलमध्ये असं म्हणा. पण सोशल मीडियावरती एखाद्या हॉटेलची बदनामी करू नका, किंवा रेस्टॉरंटची बदनामी करू नका. तुम्हाला आवडत नाही ना, तुम्ही तिथं जाऊ नका परत. हां, पण सोशल मीडियावरती व्हिडिओ करून टाकू नका, त्या हॉटेलचं नाव घेऊन किंवा कुठलंही नाव घेऊन असं करू नका, की त्याचं म्हणजे नुकसान होईल असं वागू नका. कारण नंतर लोक विचार करतात, तर जाताना 100 वेळा विचार करतात का तिथं जेवण चांगलं आहे का नाही. म्हणून कुणीही तसं करू नका. आणि महत्त्वाचं मी तुम्हाला सांगते, मीही एका हॉटेलमध्ये गेले होते मिसळ खायला, आणि ती मला म्हणजे मी ते नाव घेणार नाही, काहीच नाही. तर मला मी म्हणलं जरा चांगले नाही, आणि असं व्हिडिओ बनवत होते मी, चांगलं नाही म्हणून. मला एवढं माहीत नव्हतं की मी जर तसं म्हणलं तर त्याचा परिणाम कुठं जाईल म्हणून. तर मला पाहुणे म्हणले तसं म्हणू नका, तसं बोलू नका म्हणले. तर नशीब मला पाहुण्यांनी सांगितलं की तसं बोलू नका म्हणून. म्हणून मी सांगते की वेळीच सुधरा. आता शेतकऱ्यांचं टोमॅटो खराब झाले म्हणून आपण शेतकऱ्यांना बोलायचं नाही. त्यांनी भरपूर कष्ट घेतलेले असतात. कांदे खराब झाले म्हणून शेतकऱ्यांना बोलायचं नाही. शेतकरीही किती कष्ट करत असतो, म्हणून कधीच कुणाला काही बोलू नका. तुम्हाला तिथला पदार्थ आवडला नाही ना, तिथं तुम्ही परत जाऊ नका. पण सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवून टाकू नका की असा असा पदार्थ होता आणि आम्हाला तो आवडला नाही, तर असं बोलू नका. तर मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवू नका. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कितपत योग्य वाटला, कितपत बरोबर वाटला, ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हां, तुम्हीही बाहेर जेवायला जाता, तुम्हालाही कधी कधी काय काय पदार्थ आवडले नसतील, मलाही माहीत आहे. तर
असं बनवून व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती अजिबात टाकू नका की त्याचा त्यांच्या धंद्यावरती व्यवसायावरती परिणाम होईल, हे लक्षात ठेवा. हां, आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला, बाय बाय सर्वांना. आणि सर्वांनी मस्त खावा, स्वस्त राहावा. बाय बाय सगळ्यांना. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्हाला कितपत योग्य वाटला, ते बरोबर आहे का चुकीचं आहे हे सांगायला कुणीही विसरू नका. चला, बाय बाय.